नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेत येत्या 1 सप्टेंबरला असं दाखवलं आहे की आरोही ही आपल्या बाबांनाच म्हणजेच अक्षयला म्हणत असते, बाबा ह्या वर्षी पण आता बाप्पा येत आहे तर आपणही आपल्या घरी बाप्पा बसवूयात। तेव्हा अक्षय म्हणतो, बाळा ह्या वर्षी आपल्या घरी बाप्पा येणार नाहीत। हे ऐकून आरोहीला खूपच वाईट वाटतं आणि ती म्हणते, अरे बाबा असं काय करतो, प्लीज आणूया ना आपल्या घरी बाप्पा, तू नको म्हणू नको ना। तेव्हा अक्षय म्हणतो, नाही बाळा ह्या वर्षी आपल्या घरी बाप्पा नाही येणार। असं बोलून अक्षय तिथून निघून जातो। आता आरोही खूपच नाराज झालेली असते आणि हे सगळं बोलणं आता इकडे रमाने ऐकलेलं असतं की तिच्या मुलीला ह्या वर्षी बाप्पा बसवायचे आहेत, पण अक्षय काही नाही म्हणत आहे। आता आरोही गणपतीच्या पुढे उभे राहून म्हणत असते, बाप्पा प्लीज ह्या वर्षी तू आमच्या घरी ये ना आणि माझ्या आईला पण घेऊन ये ना, असं ती गणपतीला विनंती करत असते। असं म्हणायला हरकत नाही की तिची विनंती ही बाप्पांनीच ऐकलेली असावी। आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठते आणि हे सगळं रमाने ऐकलेलं असतं। रमा तिच्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती स्वतः अक्षयच्या घरी घेऊन गणपती घेऊन येते आणि मोठ्या धमाक्यात ती गणपतीचं आगमन अक्षयच्या घरी करते आणि खूप छान रमा तयार झालेली असते। आवाज काय येतो म्हणून घरातनं सगळेच जण बाहेर जातात। आधी आरोही जाते, बघते तर काय आईच्या हातात गणपतीची मूर्ती असते। ती मूर्ती पाहून आरोही खूप आनंदी होते आणि नाचायला लागते, आईनी गणपती आणला। आणि इकडे रमा म्हणते, गणपती बाप्पा मोरया। आणि रमा एवढे ढोल ताशे घेऊन गणपतीचं आगमन करत असते तेव्हा सगळे घरातले घराच्या दारात उभे असतात आणि रमाला पाहून सगळेच जण शॉक होतात। आता खरंच गणपतीच्या आगमनाने रमा आणि अक्षयमधला दुरावा दूर होईल का, त्यांच्यातले गैरसमज दूर होतील का, हे पाहण्यासाठी विसरू नका मुरांबा आणि अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।